हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द डिजिटल वर्ल्ड ऑफ UCC. मित्रांनो, 10वीचं वर्ष सुरू झालंय, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय आणि जे विद्यार्थी आता 10वीला गेलेले आहेत, प्रत्येक 10वीला गेलेल्या हुशार विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की मला एक चांगले मार्क मिळावे. चांगले म्हणजे किती, तर एक 90-95च्या अबोव मार्क मिळावे. मग मित्रांनो, 90-95 मार्क घेणं फार अवघड आहे का? नाही, पण मात्र फार सोपंही नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 10वी स्टेट बोर्डमध्ये 90%च्या वर मार्क कसे घ्यावे. परफेक्ट एकदम कंप्लीट स्ट्रॅटेजीज मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर स्टार्ट करूया हा व्हिडिओ. सगळ्यात पहिली गोष्ट, 90% आणणे हे फार अवघड नाहीये, पण काही गोष्टी मात्र तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात पहिली गोष्ट तर प्रॉपर प्लॅनिंग तुमची असली पाहिजे. जून पासून तुमच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून तुमची योग्य प्लॅनिंग असली पाहिजे. वीकली टार्गेट, डेली टार्गेट, मंथली टार्गेट तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी. नवीन 10वीमध्ये आले, फार चांगला अभ्यास करायचा आहे, मोटिवेशन मिळालं, फार चांगला अभ्यास करायचा आहे, असं चालणार नाही. आता आम्ही गेल्या 5 वर्षापासून बघतो, गेल्या 5 वर्षापासून मी शिकवतो. जे विद्यार्थी हे 90-95% घेतात, हे सुरुवातीपासून कन्सिस्टंट असतात. यांचा स्कोर हा सुरुवातीपासूनच कळालेला असतो. आणि तुम्हालाही सांगतो, तुमचा 10वीचा बोर्डाचा स्कोर हा पहिल्या महिन्यामध्ये तुमचा समजला जातो की किती पर्सेंटेज तुम्ही मिळवू शकता. तर कन्सिस्टंट तुम्ही वर्षभर असले पाहिजे. पहिल्या दिवसापासून तर पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कन्सिस्टंट असले पाहिजे. रोज थोडा का होईना, असं नाही की एक दिवस 8 तास अभ्यास करायचा, एक दिवस 2 तास अभ्यास करायचा, नाही. डेली, कमी का होईना पण डेली कन्सिस्टंट तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की रिव्हिजन. रिव्हिजन ही सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही कितीही चांगला एखादा चॅप्टर करा, कितीही परफेक्ट त्याला करा, पण तुम्ही जर त्याला 1-2-8 दिवसात रिव्हिजन केली नाही तर मात्र तुम्हाला ते जमणार नाही. आता रिव्हिजन कशी करायची, स्मार्ट रिव्हिजन, तर अशा असंख्य व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येणार आहेत. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आहे प्रॅक्टिस. जे प्रॅक्टिसचे सब्जेक्ट आहे, मॅथ आहे, सायन्समध्ये तुमच्या फिजिक्सचा पार्ट आहे आणि ओव्हरऑल सब्जेक्ट म्हणून तुमची रायटिंग प्रॅक्टिस आहे. तर ही प्रॅक्टिस करणे मात्र फार महत्त्वाची आहे. आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर कोणताही विद्यार्थी, जो विद्यार्थी या सगळ्या स्टेप्स फॉलो करेल, तो कोणताही विद्यार्थी सहज 90%च्या वर मार्क घेईल. नेक्स्ट गोष्ट आपण बघूया तर टेक्स्ट बुक. आणखी काय लागेल तुम्हाला, तर टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक हीच तुमची सक्सेस की आहे. बरेच विद्यार्थी नोट्स, शॉर्ट नोट्स, हे डायजेस्ट, ते डायजेस्ट करतात. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं टेक्स्ट बुक. तर स्टेट बोर्डचं जे तुमचं टेक्स्ट बुक आहे, स्टेट बोर्डचं, तर ते तुम्ही सुरुवातीला कम्प्लीट त्याच्यात ठरवले गेले पाहिजे. कारण की ते MCQचा सेक्शन तुमचा असतो किंवा पहिल्या 10 मार्काचा सेक्शन जो तुमचा असतो, तर हा MCQ जे आहेत हे लाईन टू लाईन कुठूनही पडू शकतात. तर तुम्ही टेक्स्टबुक लाईन टू लाईन पहिल्यांदा चांगल्या प्रकारे केलेलं पाहिजे. टेक्स्टबुक रीड करत असताना जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, इम्पॉर्टंट लाईन्स आहे, त्या तुम्ही अंडरलाईन करा. बॅक एक्सरसाइज सॉल्व्ह करा. बॅक एक्सरसाइज फार महत्वाचं आहे. 70 ते 80% पेपर हा तुमचा एक्सरसाइज वरून असतो. मी तर म्हणजे 90% पेपर हा तुमचा एक्सरसाइज वरून असतो. तर चॅप्टर झाल्यानंतर एक्सरसाइज सॉल्व्ह करणे हे तुम्हाला मस्ट आहे. नेक्स्ट गोष्ट आपण बघूया, PYQs म्हणजे गेम चेंजर आहेत. PYQs, आता तुम्ही अभ्यास करताय पण कसे क्वेश्चन येतील हे बघण्यासाठी तुमच्याकडे सोर्स काय, तर तुमच्याकडे आहेत PYQs. जर तुमच्याकडे PYQs नसेल तर तुम्हाला कमेंटमध्ये PYQs करा, मी तुम्हाला PYQs पाठवून देईल. त्याच्यानंतर आपण एक सायन्सची बॅच घेऊन येणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर PYQs किती करायची, तर लास्ट 5 इयरची PYQs मोर दॅन सफिशियंट. मागच्या 5 वर्षाचे पेपर तुम्ही सॉल्व्ह करा. त्यातून तुम्हाला काय फायदे होतील, तर सगळ्यात पहिले तर रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला समजतात की एखादा चॅप्टर तुम्ही करताय, एखादा सब्जेक्ट तुम्ही करताय, पण त्यातून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, कोणते क्वेश्चन्स हे वारंवार विचारले जातात, ह्या गोष्टी तुमच्या PYQs वरून क्लिअर होतात. इम्पॉर्टंट टॉपिक कळतात. तुम्ही जो चॅप्टर रीड करत आहात, तुम्ही त्या चॅप्टरचा अभ्यास करत आहात, त्याच्यातलं इम्पॉर्टंट काय जे की एक्झामला येईल, तर हे गोष्टी तुम्हाला कळतात. त्याच्यानंतर तुमची रायटिंग स्पीड वाढते. ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतात, 2 मार्काचा क्वेश्चन असेल, 3 मार्काचा क्वेश्चन असेल, 5 मार्काचा क्वेश्चन असेल, त्याला लिहायला तुम्हाला किती वेळ लागतो, याच्यावरून तुमची रायटिंग स्पीड इन्क्रीज होत जाते. कमी असेल तर तुम्हाला वाढवता येऊ शकते आणि कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, PYQ सॉल्व्ह केल्याने वाढतो कॉन्फिडन्स. म्हणजे जे क्वेश्चन तुम्ही अभ्यास करताय, तेच क्वेश्चन तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये बघताय, प्रिव्हियस इयर पेपरमध्ये बघताय, तर तुम्हाला थोडंसं चांगलं वाटतं, अरे मी जे वाचतो आहे तेच पेपरला येत आहे. तर कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होतो. पुढची गोष्ट आहे डेली स्टडी रुटीन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण की आपल्याला काय करायचं आहे हे जेव्हा माहीत असतं तेव्हा आपण ते बरोबर वेने करत चालतो. तर तुमचा डेली रुटीन असला पाहिजे. आता मी तर सांगेल की आयडियल रुटीन जो असतो तो मॅथ आणि सायन्स तुम्ही डेली घेतलं पाहिजे. साधारण 1.5 तास तुम्ही अभ्यास मॅथ आणि सायन्सचा केला पाहिजे. लँग्वेजेसला तुम्ही डेली 1 तास दिला पाहिजे आणि रिव्हिजनसाठी 1 तास. लँग्वेजेसच्या ऐवजी मग तुम्ही 2 तास, 2 दिवस लँग्वेज, 2 दिवस तुमचं SST असेल, हे तुम्ही करू शकतात. आणि रिव्हिजन डेली 1 तास झालीच पाहिजे. तर कन्सिस्टन्सी ही की आहे आणि हे तुम्ही कन्सिस्टन्स जर ठेवला हा रुटीन, तर तुम्ही 100% मार्क तुम्ही मिळवू शकता.
त्याच्यानंतर आहे सायन्समध्ये पूर्ण मार्क कसे मिळायचे. आता मी सायन्स शिकवतो त्यामुळे मी तुम्हाला सायन्सचे मार्क सांगणार. तर सायन्समध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट तुमचे आहेत. बायोलॉजी हा थेरॉटिकल थोडा लॉंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यात डायग्रामची प्रॅक्टिस करायची. बायोलॉजी डायग्राम पण इम्पॉर्टंट असतात. आणि कीवर्ड्स जे आहे, आता बायोलॉजी फार लेंदी आहे, मग त्याला लक्षात कसं ठेवायचं, तर त्याचे कीवर्ड्स असतात काही, ते फक्त लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर फिजिक्सचा पार्ट आहे. फिजिक्समध्ये काही लॉज आहे, काही कन्सेप्ट आहे, आणि त्यासोबत फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे न्यूमेरिकल्स आहे. तर तुम्ही दररोज जे फिजिक्सचे चॅप्टर आहे त्याचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत, जसे जसे चॅप्टर होतील तसे जसे. आणि केमिस्ट्रीमध्ये जो आहे तो रिॲक्शनचा पार्ट आहे थोडासा. आपल्याला काही लॉज आहे केमिस्ट्रीमध्ये पण, काही मॉडेल्स आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर मॅथचा अभ्यास कसा करायचा, तर मॅथ म्हणजे डेली प्रॅक्टिस. मॅथ हा वाचून होणारा सब्जेक्ट नाहीये, फक्त फॉर्म्युले वाचून मॅथ होणार नाहीये, तर रोज तुम्हाला सम सॉल्व्ह करावं लागणार आहे. मी बरेच मुलं बघतो ट्युशनमध्येही मॅथचा अभ्यास करताना बरेच मुलं ते स्टेप बघतात, वाचतात, वाचून होणार नाही. वाचलेलं तुम्ही पेपरवर क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही विसरून जाणार. जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार नाही, पेन आणि वही घेऊन जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुमचा मॅथचा अभ्यास होणार नाही. आणि मॅथसाठी गोल्डन रूल लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मॅथची जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढं परफेक्शन मॅथमध्ये तुमचं येणार. आणि 90% घेण्यासाठी किंवा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आणखी एक गोष्ट काय आहे, तर नोट्स बनवणे. स्मार्ट नोट्स असल्या पाहिजे आपल्या. बरेच जण विद्यार्थी बघतो नोट्स बनवायच्या काय करतात, तर फुल स्टॉप टू फुल स्टॉप टेक्स्टबुक मधून कॉपी करतात. त्या नोट्स नाहीये, ते टेक्स्टबुकची कॉपी पेस्ट आहे. तर नोट्स म्हणजे कॉपी पेस्ट नाही. नोट्स बनवताना तुमच्या नोट्स ह्या एकदम शॉर्ट असल्या पाहिजे. जेवढ्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवता येईल तेवढ्या त्या रिव्हिजनसाठी तुमच्या चांगल्या असतात. जिथं शक्य आहे तिथं तुम्ही फ्लोचार्ट, त्याच्यानंतर टेबल्स, इम्पॉर्टंट फॉर्म्युले, अशा प्रकारे शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. शॉर्ट नोट्सचा फायदा काय, तर फास्ट रिव्हिजन. ज्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये एक्झाम असणार आहे, युनिट टेस्ट असणार आहे, टर्म एक्झाम असणार आहे, किंवा फायनल आपली बोर्डाची एक्झाम असणार आहे, त्यावेळेस पूर्ण चॅप्टर वाचणे हे फार अवघड आहे. तर जेवढ्या तुमच्या शॉर्ट नोट्स असतील तर तुमचा रिव्हिजन जे आहे ते एकदम फास्ट होईल. त्याच्यानंतर आहे प्रेझेंटेशन. ठीक आहे, तुम्ही अभ्यास खूप चांगला करताय, खूप सगळं लक्षात ठेवलंय, आणि तुमचं पेपर प्रेझेंटेशन मात्र खराब आहे, तर ते चेक करणाऱ्याला थोडंसं अवघड जातं आणि तो आउट ऑफ मार्क काही तुम्हाला देत नाही. तर आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंटेशन एकदम चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे आन्सर लिहिताना जे आहे ते हेडिंग्स वापरा, त्याला अंडरलाईन करा, पॉईंट वाईज आन्सर लिहा. जे सायन्स आहे, SST आहे, लँग्वेजेस सोडून बाकी पॉईंट वाईज आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. कीवर्ड्स अंडरलाईन करा. बायोलॉजी असेल, तुमचं SST, हिस्ट्री, जिओग्राफी असेल, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहे ते अंडरलाईन करा. म्हणजे पेपर चेक करणारा ते अंडरलाईन लगेच दिसतं त्याला, अंडरलाईन केलेलं, आणि मग त्याला कळतं की यस, हे कीवर्ड्स महत्त्वाचे आहे, म्हणजे याने व्यवस्थित आन्सर लिहिलेले आहे. डायग्राम काढा, शक्य आहे तिथं डायग्राम काढा, आणि डायग्राम क्लीन पेन्सिलने काढा. बरेच जण डायग्राम काढतात पेन्सिलने, लेबल करतात पेनाने. डायग्राम पण पेन्सिलने काढायचे आहे, लेबलिंग पण पेन्सिलने करायचे आहे. नेक्स्ट पार्ट आहे विकली टेस्ट. विकली टेस्ट फार इम्पॉर्टन्स आहे. विकली टेस्ट दिली तुम्ही की तुम्हाला आठवड्याचं सगळं कळतं की आपण जे आठवड्याभर अभ्यास केला त्याच्यात आपण किती प्रोग्रेस करू शकलो आहे. आणि ह्या विकली टेस्ट तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आपल्या UCCच्या विकली टेस्ट होत असतात. प्रत्येक संडेला आपल्या UCC क्लासेसमध्ये विकली टेस्ट घेत असतो. त्याचे मार्क्स पॅरेंट्सपर्यंत पाठवत असतो. पेपर चेक करून तुम्हाला देत असतो. तुम्हालाही जर असे पेपर हवे असतील विकली टेस्टचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. विकली टेस्टने काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो. चांगले मार्क्स मिळाले तर, जे क्वेश्चन आपण वाचले ते एक्झामला आले तर. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होते. एक जनरली आपण विकली पेपर जो होतो तो 20 मार्क्सचा असतो आपल्या UCC मध्ये, आणि त्याला 1 तासाचा वेळ आपण दिलेला असतो. मग त्या 1 तासामध्ये तुमचे 20 मार्क्स कव्हर होत आहे की नाही होत आहे, तर हा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला समजतं. आणि मिस्टेक समजतात. आम्ही पेपर पूर्णपणे व्यवस्थित चेक करून विद्यार्थ्यांपर्यंत देतो. पालक ते बघू शकतात, विद्यार्थी ते बघू शकतात, आणि विद्यार्थ्यांना झालेल्या चुका त्यातून आम्ही समजून सांगतो आणि त्यांच्याही लक्षात येतात. नेक्स्ट आहे मोबाईल रिस्ट्रिक्शन. सगळ्यात महत्वाचं, कुणी जर तुम्हाला मार्क्स कमी मिळवण्यासाठी रोखू शकतो जास्त मार्क मिळवण्यापासून, तर ते आहे तुमच्या हातातला मोबाईल. मोबाईल ॲडिक्शन तुम्हाला टाळायचं आहे. जास्त रील बघायचं नाही आहे, गेमिंग करायचं नाही, अभ्यास थोडासा केला की लगेच मोबाईल घेतला असं करायचं नाही आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला, तर मोबाईलचा टायमिंग फिक्स ठेवायचा आहे आणि नोटिफिकेशन ऑफ करायचं आहे. एवढं तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आहे रिव्हिजन फॉर्म्युला. रिव्हिजन फॉर्म्युला म्हणजे काय, रिव्हिजन कशी करावी, कधी करावी, तर पहिल्यांदा तुम्ही एखादा चॅप्टर घेतला, फॉर एक्झाम्पल सायन्सचा चॅप्टर तुम्ही अभ्यासासाठी घेतला. मग तुम्ही काय करायचं आहे, तर त्याचा अभ्यास म्हणजे स्टडी करायची आहे, नंतर रिव्हिजन करायचे आहे, नंतर टेस्ट द्यायची आहे, आणि रिपीट हाच वारंवार एका पर्टिक्युलर टाइम पिरियडच्या नंतर त्याचा स्टडी, रिव्हिजन आणि टेस्ट ह्या तुम्हाला चालू ठेवायचे आहे. जर तुम्ही रिव्हिजन केली नाही तर बराचसा कंटेंट तुमचा विसरला जातो. आणि सगळ्यात मोठी मिस्टेक जे 10वीचे विद्यार्थी करतात ते म्हणजे फक्त रीडिंग करणे. 90% मिळवण्यासाठी तू फक्त रीडिंग करून चालणार नाही. फक्त रीड रट्टा 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 आणि फक्त वाचन असं चालणार नाही. मग टॉपर्स काय करतात, तर टॉपर्स रायटिंग प्रॅक्टिस करतात. रीडिंग सोबत टॉपर रायटिंग प्रॅक्टिस करतात.
टॉपर काय करतात, रीडिंग करताना जे इम्पॉर्टंट पॉईंट दिसला लगेच त्याचे नोट्स काढतात, त्याचे फ्लो चार्ट बनवतात, त्याचे डायग्राम काढतात, त्याचं टेबल बनवतात आणि टॉपर्स रिव्हिजन करतात. अभ्यास झाला की एका विशिष्ट वेळेनंतर त्याला रिव्हिजन ते देतात. रिव्हिजनचा बेस्ट फॉर्म्युला मी तुम्हाला देईल. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे असंख्य असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर टेस्ट देणे, रिव्हिजन नंतर टेस्ट देणे आणि PYQ सॉल्व्ह करणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. फक्त रीडिंग करून काय होणार नाही. रीडिंग करताय पण ते पेपरमध्ये काय येतं, त्याच्यावरचा पार्ट कोणता येतो ते जर तुम्हाला माहित नसेल तर. त्यानंतर आहे फायनल मोटिवेशन. तुम्हाला सांगतो की 90+ घेणे हे शक्य आहे, पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात, वर्षभर कन्सिस्टंट तुम्ही जर असाल, स्मार्ट स्टडी केली, एकदम चांगल्या पद्धतीने स्टडी केली, स्मार्ट वेने रेग्युलर रिव्हिजन जर केली, तर कुणीही तुम्हाला 90% मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. तर